लोकरवाडी तांड्यात तीज उत्सव, बंजारा संस्कृतीचा अभिमान. माहूर तालुक्यातील निसर्गमय आणि शांत ग्रामीण भागात बंजारा बहुल तांड्यात तीज उत्सव मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात आला. तीज हा उत्सव केवळ एक आनंदाचा दिवस नसून बंजारा समाजाच्या इतिहासाची, संस्कृतीची आणि त्यांच्या अस्मितेची जिवंत साक्ष आहे. पिढ्यानपिढ्या जपली गेलेली ही परंपरा आजही तितक्याच श्रद्धा, उत्साह आणि अभिमानाने साजरी केली जाते. समाजाच्या सांस्कृतिक समृद्धीचे प्रतीक असलेला तीज उत्सव त्यांच्या वारसा पुढील पिढीकडे आत्मविश्वासने आणि अभिमानाने सोपवतो. तीज उत्सव आला की संपूर्ण गावाचा चेहरा बदलतो. प्रत्येक घर, प्रत्येक अंगण आणि प्रत्येक मन उत्साहाने उजळून निघतो. उत्सवाची सुरुवात होते ती गावातील कुमारिका मुलींच्या गोड गडबडी. गावच्या प्रमुख नाईक कारभारी यांच्या घरासमोर जमतात. पारंपरिक पद्धतीने गीत गायन करून शेत शिवारातून, वारुळातून माती आणली जाते. ती माती संध्याकाळी नायकांचा घरासमोर गावातील सर्व कुटुंब एकत्र येऊन एका छोट्या वेळूच्या टोपलीत भरली जाते आणि त्या मातीमध्ये श्रद्धेने गहू पेरले जातात. 9 दिवस हा एक अनोखा प्रवास असतो. पहाटेच्या मंद वायात आणि संध्याकाळच्या सोनसळी प्रकाशात या मुली गोड आवाजात बंजारा गीत गायन करतात. त्यांच्या आवाजाला दफड्याचा ताल साथ देतो. पाण्याने ओथंबलेल्या लहान टोपलीतील हिरव्या अंकुरावर प्रेमाने पाणी शिंपडले जाते. गहू जसेजसे वाढतात तसतसा तांड्यात उत्सवाची लाट पसरते. गव्हाच्या वाढीसोबत तीज उत्सवाच्या अंतिम सोहळ्याचा दिवस जवळ येत असतो. गोकुळाष्टमीचा दिवस येतो. आपल्या तिजेच्या टोपल्या घेऊन नायकांच्या घरासमोर एकत्र जमतात आणि जणू सणांच्या रंगाची उधळण होते. श्रद्धा, एकता आणि परंपरेचा अभिमान. गावातील महिला भगिनी आणि कुमारिका पारंपरिक बंजारा वेशभूषेत मनमोहकरित्या सजून घेतात. ढोल ताशाच्या गजरात सिखो ठालो वेगोरे मारो तिजेरो वल्डा पाणी केपर नाकुरे या पारंपरिक बंजारा गाण्याच्या सुरांनी वातावरण भरले जाते आणि पावलांचा ठेका पकडत संपूर्ण तांडा उत्साहात नदी किंवा नाल्याकडे मार्गस्थ होतो. नदीकाठी पोहोचल्यावर गहू पेरलेल्या टोपल्या श्रद्धा आणि भक्तिभावाने पाण्यात विसर्जन केल्या जातात. हा क्षण केवळ धार्मिक विधी नसून तो समाजातील एकतेचा, श्रद्धेचा आणि परंपरेच्या अभिमानाचा अनुभव असतो.